मी सिद्धिविनायकच्या इथे आहे. आमच्या इथे एक भाग आहे इथे आहे वरतीच आहे टॉपला, पण हवा मंडळी प्रचंड आहे. पाऊस तर भरपूर आहे पण हवा बघा तुम्ही. हे बघा अक्षरशः मी हे बघा आमच्या पिशव्या इथे ठेवल्यात मी, भयंकर बघा. वारा जबरदस्त आहे, वारा नको मला, पाऊस पाहिजे. डोंगरवाल्यांना वाऱ्याची खूप भीती वाटते मला. खूप पाऊस पडतोय. अरे सगळं बघा इथे वस्तू. मी पण इथं बरं आलं. पाऊस बघा गेला, पाणी सुद्धा उडते बघा. बघा बघा संध्याकाळचे आता 6-6:30 झालेत आणि समीक्षाने बघा इथं मस्त की छान असं नाश्त्यासाठी काय बनवलं आहे समीक्षा? भोंडे. भोंडे तांदळाच्या पिठापासून हे भोंडे तयार केले जातात. तुम्ही कधी खाल्लेत का? कुरकुरीत क्रिस्पी असतं मस्त असं छान, आणि सोबत चटणी सोबत खा. खरंच खूप छान आहे. तुम्ही कांदा वगैरे असं टाकू शकता, कांदा टोमॅटो. पण त्याच्यावर ना जास्त करून ना मोस्टली ती टोमॅटोची चटणी खाल्ली जाते. पण छान आहे, क्रिस्पी आहे एकदम मस्त छान भोंडे. हर हर महादेव मंडळी. तर शुभ दुपार मंडळी. मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. तर तुम्हा सर्वांना श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला माहिती आहे आपल्या श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आताच तुम्ही बघितलं असेल मी मंदिरात जाऊन आलो. मंदिरात आपण जास्त शूटिंग करत नाही, मला आवडत देखील नाही जास्त शूट करायला. हां आपण थोडीशी दाखवलं. त्याच्यानंतर आपण आलो महादेवांचं दर्शन घेतलं आणि आलो. आज शिवामूठ तांदूळ होते, तर तांदूळ आपण ईश्वराला हे केले, अर्पण केले. त्याच्यानंतर आलो घरी आणि छान वाटतं, फ्रेश वाटतं. कुठल्याही देवाच्या मंदिरात, कुठल्याही ईश्वर असो त्याच्या मंदिरात जाऊन ना आपण थोडंसं नामस्मरण केलेलं खूप बरं वाटतं, प्रसन्न वाटतं. तर चला मंडळी, आज आपला उपवास आहे, त्यानिमित्त अर्थातच आपल्याकडे आहे साबुदाण्याची खिचडी. तर या खिचडी खायला मस्तपैकी खिचडी खाऊ. आणि खिचडीशिवाय मंडळी तुम्ही म्हणाल अरे निरंकाळ का नाही पकडत? नाही मंडळी, मला नाही जमणार निरंकाळ, भूक लागतेच. पण असं आपल्याप्रमाणे आपण पद्धतीने पकडतो उपवास. तर चला या मंडळी आता खिचडी खाऊया. तुमच्यापैकी किती जणांचा उपवास आहे नक्की सांगा कमेंट करून. तर चला तू तास सध्या तरी खिचडी खाऊया, नंतर भेटूया मंडळी जेवायला. आज आपल्याकडे जेवायला बघा काय काय आहे. पहिला श्रावण सोमवार असल्यानिमित्ताने इथे छोलेची भाजी आहे, लाल मटाची भाजी आहे, भरलेली मिरची आहे, चपाती आहे, डाळ भात आहे, सोबत खीर आहे. तर या जेवायला मस्त जेवू आपण. चला ते बसले जेवायला. त्यांनी उपवास सोडला, माझा सोडायचा आहे मंडळी. आज होता श्रावण सोमवार आणि आपल्याला श्रावण सोमवारचं चांगलं गिफ्ट असं भेटलेलं आहे. आपल्या भारताच्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांनी फिडे वर्ल्ड कप 2025 या विश्वचषकावर आपलं नाव कोरलेलं आहे. आपल्या भारताच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे आणि त्यांनी कोनेरू हम्पीला हरवत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे मंडळी. खरंच त्यांचं खूप खूप अभिनंदन. मला पण माहीत नव्हतं असा विश्वचषक चालू आहे वगैरे. खरंच म्हणजे मनापासून सांगतो, हे माहीत नव्हतं मला देखील. मी जेव्हा आता बातम्यांना पाहिलं ऐकलं तेव्हा खरंच अभिमानाने ऊर भरून आला की खरंच असं पण काय चालू आहे आणि त्यात आपला भारत अव्वल येतो आहे. थोड्या दिवसापूर्वी आपल्या एका बुद्धिबळपटूने त्यांनीसुद्धा विश्वचषकावर नाव कोरलं होतं. त्यापाठोपाठ आता
म्हणजे क्रिकेट व्यतिरिक्तसुद्धा अन्य खेळ आहेत याची जाणीव असं काही झालं की आपल्याला लगेच होते आणि भारतात अजूनही दुसरे खेळ खेळले जातात याची अनुभूती येते. आणि खरंच म्हणजे मी अभिनंदन करावं म्हणून त्या मोठ्या आहेत असं नाही, त्या ऑलरेडी मोठ्या आहेत म्हणून आम्ही सगळेजण त्यांचं अभिनंदन करतो आहे. आणि आपल्या यूट्यूब परिवारातर्फे सुद्धा त्यांचं खूप खूप कौतुक, खूप खूप अभिनंदन आणि उत्तरोत्तर त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या सर्वांतर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मंडळी असंच आहे, प्रत्येक खेळासाठी आपण त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे जेणेकरून उत्तरोत्तर सगळ्याच खेळांच्या भारत सगळ्याच क्षेत्रामध्ये प्रगती करत जाईल. आणि खरंच आजच्या दिवसातली म्हणतात ना श्रावणातला पहिला सोमवारचं हे गिफ्ट आपल्याला भेटलेलं आहे. आपल्या दिव्या देशमुख यांनी आपल्याला हे खरंच एक अविस्मरणीय भेट दिलेली आहे या श्रावण महिन्यात. तर त्यांचं खूप खूप कौतुक. खरंच खूप छान वाटलं अशी बातमी ऐकून. मंडळी एका बाजूला हे आताची नवीन पिढी, तरुण पिढी वेगवेगळ्या व्यसनांमध्ये गुंतलेली असताना ह्या अशा काही आपले तरुण जे खरंच चांगली म्हणजे अतुलनीय कामगिरी करतात, इन्क्रेडिबल अशी कामगिरी करतात, तेव्हा खरंच अभिमानाने भरून येतं. असं वाटतं म्हणजे आपणच ते जिंकलो आहे, आपणच अव्वल आहोत असं वाटायला लागतं. आणि अर्थातच कुणाला नाही वाटणार आपल्या मी महाराष्ट्राचं असं नाही ह्या कारणासाठी नाही म्हटलं कारण भारताचं नाव त्यांनी पूर्ण विश्वामध्ये कोरलेलं आहे. आणि भारतात आपला भारत तर सबसे अच्छा आहे, सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्तान हमारा. तर खरंच असं काही घडलं की आम्हाला पुन्हा ती सगळी देशभक्तीची गाणी आठवतात. आणि असं नाही मंडळी, असे वेगवेगळे खेळ चालू असतात. जसं आपल्या बरेच हॉकी आहे, फुटबॉल आहे, मल्लखांब आहे, असे बरेच खेळ, अगणित खेळ ज्यांना अजूनही पाहिजे तितकं असं प्रोत्साहन भेटत नाही आहे. तर खरंच ह्या अशा काही कामगिरी येतात समोर. आणि ही कामगिरी म्हणजे छोटी मोठी नाही मंडळी, खूप मोठी विश्वचषक जिंकणं आणि ते पण कोनेरू हम्पीसारख्या प्रतिस्पर्ध्याबरोबर ही स्पर्धा जिंकणं म्हणजे खरंच म्हणजे दुग्ध शर्करा योग आजचा दिवस आणि त्यांचं विजेतेपद हे दुग्ध शर्करा योग झालं. आजचा आनंद द्विगुणित झाला. आणि उत्तरोत्तर भारतातले प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक क्षेत्रामधल्या व्यक्ती अशा उत्तरोत्तर प्रगती करत राहोत, त्या कोणत्याही क्षेत्रात असू दे, अशीच प्रगती होत राहू आपल्या भारताची. आणि चला ह्या अशा छान अशा नोटवर मंडळी आपला व्हिडिओ एंड करायला मला खूप आनंद वाटतो आहे आणि खूप छान वाटतं आहे, मस्त वाटतं आहे. असंच यश आपले खेळाडू म्हणा, गायक म्हणा, ॲक्टर, कोणी जो कोणी आहे, सायंटिस्ट, सगळ्या क्षेत्रात जेवढी क्षेत्रं आहेत ना मंडळी, त्या सगळ्या क्षेत्रात प्रगती करत राहू. उत्तरोत्तर आपला मान असाच वाढत जाऊ. ऑलरेडी आपला मान आहेच आणि अजून तो द्विगुणित होत राहू. असेच म्हणतात ना मानाचे तुरे आपल्या शिरपेचात खोचले जावेत. आणि चला मंडळी, आता ह्या छान अशा नोटवर म्हणजे आपला ब्लॉगचं इथे थांबवायला मला खूप मनापासून आनंद वाटतो आहे. तर चला या छान नोटवर आपण इथेच थांबूया आणि जय हो, जय भारत. चला.